नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आज नाही का खूप धुवारी पडली. तुमच्या इकडे पडली काय? बघा, गहू बघा कसा दिसत आहे आणि धुवारी बघा माझ्या पाठीमागं दिसत आहे ना तुम्हाला बघा. आणि हा आपला नर्मदा सागर गहू आहे बघा. या गव्हावरही दळ खूप पडलं आणि या धुवारीचा असर जो आहे ना, आपल्या चना पिकावर दिसते आणि गव्हा पिकावरही दिसते शेतकरी मित्रांनो. तर दळ तर पहा किती पडलं हे. आणि चना पिकावर खास करून चना पिका याच्यावर नाही का धुवारी पडून बुरशी येण्याची शक्यता जास्त आहे फुलावर. फुल एकामेकाला चिपकतात. तर यासाठी तुम्ही कुटार पेटवा शेतामध्ये. काही ना काहीतरी आपल्याला गरमाट राहील आणि बुरशी येणार नाही. तर एकदमच कडाक्याची थंडी पडत असेल तर आपण तर टिल्ट मारलेच आहे. तर आता फवारणीची काही आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो. पण तुमच्याकडलं वातावरण कसं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. खूप धुवारी पडली. हे धुवारी तूर पिकालाही घातक आहे. लवकर तुरी येते सोंगाले. काही तुरी पोचटच राहतात. तर बघा आहे. आणि थंडी खूप आहे शेतकरी मित्रांनो. तर असं वातावरण आहे. पण ढगाळ वातावरण नाही आहे. वातावरण क्लिअर आहे. पण धुवारी आणि थंडी जास्त आहे. तुमच्याकडलं वातावरण कसं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.